हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप बी पूर्वपरीक्षा, MPSC कंबाईन ग्रुप बी पूर्वपरीक्षा याच्यामध्ये ज्यावेळेस ॲडव्हर्टाईज झाली होती त्यावेळेस 674 जागासाठी ॲडव्हर्टाईज झाली होती आणि त्याच्यामध्ये दुय्यम निबंधक श्रेणी 1साठी जागा नव्हत्या. तर त्याच्यामध्ये आता 84 जागा हे दुय्यम निबंधक श्रेणी 1ची जागा 84 वाढून आता 674मधून 674मध्ये 84 जागाची वाढ झालेली असून आता तब्बल 758 पदासाठी जो येणारा प्रीचा जो रिझल्ट लागेल तो 758 जागासाठी प्रीचा कट ऑफ लागेल. आणि जागा त्या आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही बघितल्याच असतील तरीसुद्धा बघून घ्यावेत, कारण नंतर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी पडेलच मेन्स दिल्यानंतर, कारण कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहेत हे तुम्हाला समजेल. आता बघा, सहाय्यक कक्षाधिकारीसाठी टोटल 3 जागा आहेत. त्याच्यामध्ये एक SC साठी आहे सर्वसाधारण, आणि एक ओपनसाठी आहे, 2 आराखीव आहेत, आणि एक आहे महिलासाठी. तसेच ST आहे, हे जे ST साठी 279 पदं आहेत. ते तुम्ही कॅटेगरीज बघू शकता. अनुसूचित जाती 78 आणि अनुसूचित जमाती 3, BJ साठी 19, भजसाठी 11, असे टोटल 279 जागा आहेत. हे तुम्ही बघून घ्यावेत आपापल्या कॅटेगरीनुसार. तर जागा 84 जागा वाढलेल्या आहेत, म्हणजे टोटल 700 किती जागा आहेत, 758. मग 758 जागासाठी कट ऑफ लागणार आहे. तर हे कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो, पेपरची काठिण्य पातळी खूप होती, त्यामुळे हा कट ऑफ नक्कीच कमी येईल अशी मला शाश्वती आहे. कारण ग्रुप सीचा जो पेपर झाला तो खूप सोपा होता आणि त्याच्यामध्ये खूप सुद्धा जागावाढ झालेली आहे. त्यामुळे तो सुद्धा कट ऑफ 50च्या आतच येईल आणि हा सुद्धा कट ऑफ 50पर्यंत लागण्याची शक्यता आहे ग्रुप बीचा, असं मला वाटतं. ग्रुप बीचा सुद्धा 50 क्रॉस करण्याची शक्यता कमी असं मला वाटतं. माझं पर्सनल असं मत आहे, कारण पेपरची काठिण्य पातळी थोडी हाय होती. तर त्यामुळे मला असं माझं वैयक्तिक मत आहे की 50+ क्रॉस होऊ शकणार नाही. ओपनसाठी सांगतो, ग्रुप बीचा जो कट ऑफ आहे 50+ क्रॉस होऊ शकणार नाही अशी मला खात्री वाटते. आता हा माझा एक अंदाज आहे, तुम्हीसुद्धा एक अंदाज बांधू शकता, कारण तुम्ही पेपर दिलेला आहे. त्या पेपर दिल्यामुळे तुम्हाला जे किती मार्क्स आलेले आहेत तुमचे, त्यावर सुद्धा तुम्हाला एक अंदाज आला आहे. ग्रुप सीमध्ये आणि ग्रुप बीमध्ये काय काय फरक तुम्हाला वाटला हे सुद्धा तुम्ही स्वतःसुद्धा समजू शकता. तर माझं एक असं वैयक्तिक मत आहे की 50+ क्रॉस करणार नाही, 50च्या आतच हा कट ऑफ असणार आहे. तरीही मी याच्या आधीसुद्धा एक एक्सपेक्टेड कट ऑफचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. 50+ मला तरी वाटत जाणार नाही म्हणून. तरी ज्या विद्यार्थ्यांना 48 ते 50 आहेत, 48 ते 50 ज्या विद्यार्थ्यांना ग्रुप बी पूर्वपरीक्षेमध्ये आहेत त्यांनी मेन्ससाठी तयारी करावी असं मला वाटतं, कारण 48सुद्धा हा चांगला स्कोर आहे त्या पेपरच्या काठिण्य पातळीनुसार. 48 ते 50 म्हणजे माझं खात्री असं मला वाटतं 50+ जाणार नाही. आता बघूया, कारण येणाऱ्या 2 आठवड्यामध्ये हा ग्रुप बीचा रिझल्ट लागणार आहे. म्हणजे जेमतेम आजची तारीख आहे 7 मार्च, तर 20 मार्चच्या आधी हा प्रीचा रिझल्ट लागणार आहे. आणि ग्रुप सीचा सुद्धा त्याच एका आठवड्यानंतर लागेल. म्हणजे मार्च एंडिंगपर्यंत दोन्ही रिझल्टसुद्धा लागणारच आहेत. तर तुम्हाला अजून एक चान्स आहे की 48 ज्या विद्यार्थ्यांना आहे ओपनचा, त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा मेन्सची चांगली तयारी करावी, कारण ग्रुप बी ग्रुप सी सेम पॅटर्न आहे मेन्सचा. तर तुम्हाला ग्रुप बीमध्ये नाही तर ग्रुप सीमध्ये ते उपयोगी पडणारच आहे तुमचा अभ्यास. त्यामुळे अभ्यासामध्ये कंटिन्युटी ठेवा आणि एक नियोजनबद्ध अभ्यास करून एखादी पोस्ट मिळू शकता तुम्ही, ग्रुप बी किंवा ग्रुप सी. एखाद्या जर ग्रुप बी मिळत नसेल तर ग्रुप सीसुद्धा मिळू शकतं, कारण जर कट ऑफमध्ये तुम्ही आलेच तर फारच छान आहे ग्रुप बीच्या. नाहीतर ग्रुप सी आहेच, कारण ग्रुप सीचा कट ऑफ याच्यापेक्षाही कमी जाईल आणि जागा वाढ असल्यामुळे सांगते, कारण ग्रुप सीचा पेपर सोपा होता, पण ग्रुप बीचा पेपर हार्ड असल्यामुळे हा कट ऑफ 50च्या आत लागेल याची मला शाश्वती आहे. तर बघूयात आपण रिझल्ट लागल्यानंतर काय होईल. तर हा रिझल्ट म्हणजे सांगायचं की हा रिझल्ट ह्याच महिन्यामध्ये लागणार आहे. 20 मार्चच्या आत ग्रुप बीचा लागेल आणि 25 मार्चपर्यंत ग्रुप सीचं लागेल. त्यामुळे हे जे मेन्स एक्झाम आहे हे एकत्रच जवळपास, आता त्याची डेटसुद्धा तुम्हाला माहितीच आहे मेन्सची,
ग्रुप बीची आणि ग्रुप सीची. दोन्हीही एक्झाम एकसारखा पॅटर्न असल्यामुळे चांगला एक पद्धतशीर अभ्यास जर केला तर दोन्ही एक्झामसुद्धा निघू शकतात. आणि मग तुम्हाला निवड करावं लागेल की ग्रुप सी निवडायची, ग्रुप बी निवडायची. आणि ग्रुप सीमध्ये चांगल्या पोस्ट आहेत काही, ते सुद्धा तुम्हाला निवडता येतील. चांगले मार्क्स जर कमावले तर आपल्या चॉईसनुसार आपल्याला पोस्ट मिळू शकतात. तर हेच एवढंच विद्यार्थी मित्रांनो तुमच्यामध्ये शेअर करायचं होतं. कारण जागा जास्त आहेत तर कट ऑफ कमी जाईलच, आणि पेपरची काठरणी पातळीसुद्धा हाय असल्यामुळे कट ऑफसुद्धा कमी लागेल. त्यामुळे कमी मार्क्स असणाऱ्यांनीसुद्धा अभ्यासात लक्ष घालावं. कमी मार्क्स आहेत म्हणून होईल की नाही ह्या याच्यामध्ये न राहता अभ्यासावर फोकस करा, जेणेकरून वेळेवर तुम्हाला धांदली होणार नाही. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. थँक्यू सो मच.